आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने 10 आणि 11 जानेवारी दरम्यान विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवले। या मोहिमेत अंमली पदार्थ विक्री, अवैध शस्त्रे आणि दारू निर्मिती करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे। गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी करणाऱ्या तेजस माथुरकर व 19 वर्ष राहणार शोभानगर याला ताब्यात घेऊन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला। रमाबाई आंबेडकर नगर येथील वीरेंद्र कीर्तक व 36 वर्ष याच्याकडून 1.80 किलो गांजा अंदाजे किंमत 8,000 रुपये जप्त करण्यात आला। न्यू कॉटन मार्केट आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून एका विधी संघर्षित बालकाकडून तलवार आणि वरद उर्फ टक्या तांबेकर वय 18 वर्ष याच्याकडून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला। फ्रेजरपुरा हद्दीतील वडाडी येथे गावठी दारू तयार करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेऊन 82,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। एकूण 5 कारवायांमध्ये शस्त्रे, अंमली पदार्थ आणि दारू साठा जप्त करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ व पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।